आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। माझ्यावर टीका करणारा सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळच्या शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकेनंतर यामिनी जाधवांचा सवाल। लोकप्रतिनिधी म्हणून यामिनी जाधवांकडून बुरखा वाटप, पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा मदत केल्यास गैर काय? संजय शिरसाटांचं वक्तव्य। पालकमंत्र्यांना जरांगेंची रात्री भेट का घ्यावी लागली? बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचा धनंजय मुंडेंना सवाल। जामिनानंतर अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर। कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात 10 लाखांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर। आप कार्यकर्त्यांचा जल्लोष। पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनावेळी शंभूराज देसाई आणि अंबादास दानवेंची गळाभेट। देवाच्या दारात राजकारण करणार नाही। दानवेंच्या भेटीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटीनं अनेक प्रश्न निर्माण झाले। बेकायदेशीर कृत्यांना अभय आणि धार्मिक अधिष्ठान मिळालं। सामनातून भेटीवर टीका। राहुल गांधीच आरक्षणाबाबतचं वक्तव्य तोडून मोडून समोर आणलं। दुर्बळ समाजाला न्याय मिळेपर्यंत आरक्षण राहावं ही सर्वांचीच भूमिका। राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। राज्याच्या विकासात शरद पवार यांचं मोठं योगदान। शरद पवार असे नेते आहेत ज्यांचे 3 पिढ्यांपासून संबंध। सुनील तटकरे यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक। आज आम्ही राजकीय विचार घेतला तो वेगळा आहे, तो घेतला त्याच्यावर मी ठाम आहे, बिलकुल एक पाऊल सुद्धा मागे येणार नाही। ते त्या पिढ्याचे नेते झाले, पण पवार साहेबांनी सगळ्या पिढीचं नेतृत्व केलं असं मी मगाशी म्हटलं। आणि सगळ्या पिढीशी जवळीक असणारा एकमेव नेता त्यांचं नाव आहे शरद। मनोज जरांगेंनी सांगितलं की तुम्ही थांबा तर ठिय्या आंदोलन थांबवतो, पण जरांगेंनी सरकारकडे योग्य मागणी करावी। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं आव्हान।